नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित। तर आज आपण स्प्रिंकलर लावले आहे शेतकरी मित्रांनो। याचं कारण काय आहे? याचं कारण आहे शेतकरी मित्रांनो, आपल्या सोयाबीन पिकाला झाले आजच्या तारखेत 30 दिवस कंप्लीट। आणि या 30 दिवसाच्या कालावधीमध्ये सोयाबीन पिकाला पाण्याची अत्यंत गरज असते। कारण याच्या मुळ्याची वाढ आणि नत्राची गाठ्याची वाढ होत असते शेतकरी मित्रांनो, आणि वाढीव अवस्था राहते आपल्या सोयाबीन पिकाची। या कालावधीमध्ये जर सोयाबीन पिकांना पाण्याची कमतरता भासली तर वाढ खुंटते, सोयाबीन पिकाच्या मुळाची वाढ बरोबर होत नाही आणि व्यवस्थित पानाचा आकारही मोठा होत नाही शेतकरी मित्रांनो। या कारणाने सूर्यप्रकाश शासन बरोबर होत नाही आणि फुलही संख्या कमी येते आणि सलपही कमी आलं की शेंग आपल्याला बरोबर भरताना दिसत नाही। तर हीच अवस्था लक्षात ठेवून आपण ताबडतोब स्प्रिंकलर लावलेले आहे आणि ओलीत चालू आहे बघा। आणि तुमच्याकडे जर व्यवस्था असेल शेतकरी मित्रांनो पाणी देण्याची तुषार सिंचनद्वारे, तुम्हीही लगेच देऊन द्या। कारण की बरेच 10 दिवस झाले पाणी नाही आहे आणि जमिनी कडक आली आहे शेतकरी मित्रांनो। याचं कारण की आपण फवारणी केली तणनाशकाची, जमीन कडक येते आणि सोयाबीनही पिवळं पडते। तर त्याच दृष्टिकोनातून आपण तुषार सिंचनाची पाणी देणं चालू आहे। थायलंडली ओली चालू आहे शेतकरी मित्रांनो बघा। आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो संध्याकाळी 6:30ला। धन्यवाद।